इर्शाळवाडीवर अचानक दरड कोसळली। कुणी कल्पनाही केली नव्हती असं भयान चित्र निर्माण झालं। संपूर्ण वाडी ढिगाऱ्याखाली अडकली। लोक, त्यांचे संसार, त्यांची घरं, आयुष्याची संपूर्ण कमाई ढिगाऱ्याखाली गेली। फक्त दरडच नव्हे तर दुःखाचा डोंगरच या वाडीवर कोसळला होता। पण या डोंगरा एवढ्या संकटात एक कुटुंब वाचलंय। आपल्या बायका मुलांना वाचवण्यात या बापाला आणि त्याच्याही बापाला यश आलंय। बुधवारी दिवसभर पाऊस होता म्हणून वाडीतील लोक घरीच थांबले। मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या विजा। पण रात्री अघटित घडलं। रात्रीच्या अंधारात इर्शाळवाडीवर दरड कोसळली। कसला तरी स्फोट झाल्याचा आवाज गावकऱ्यांना आला। काल दिवसभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळं म्हणजे लोक बाहेर निघले नाही पावसामुळे, घरातच होती। आणि रात्री अचानक 11 वाजता एकदम स्फोटसारखा आवाज आला, म्हणजे ऐकू आला। त्याच्यात माणसं सगळे झोपलेले होते। ते काही तो आवाज ऐकताच पळायचा प्रयत्न केला पण पळाली नाही। ते म्हणजे पळता तो ढिगारा मातीचा घराजवळ आला, त्यातच चपून गेले। साखर झोपेत असलेले गावकरी दचकले, उठले। त्यापैकी एक गावकरी उठला। उठून बघतात तर काय, घरभर दरड कोसळल्याचा ढिगारा होता। त्यांनी तातडीने आपल्या बायको मुलांना घेतलं आणि बाहेर काढलं। पण आपल्या 5 वर्षांच्या मुलाला बाहेर नेताना पुन्हा दरड कोसळली। या ढिगाऱ्यात ते आणि त्यांचा मुलगा अडकला। या गावकऱ्याने मग आपल्या वडिलांना हाक मारायला सुरुवात केली। त्यांचे वडील आले। आपल्या मुलाला आणि नातवाला त्यांनी बाहेर काढलं। संपूर्ण कुटुंब वाडीवरून खाली आलं आणि अगदी थोडक्यात वाचलं। मी माझी बायको, 5 वर्षाचा मुलगा, बायको पुढं आणि त्याच्या मागून पोऱ्याला घेऊन मी पळत होतो। तर घराच्या पायरीजवळ जाताच ढिगारा आमच्या घरात घुसला। ते दोघं पण तिथं चपलो। त्याच्यानंतर मी चपलो, बाबाला हाक मारला का वाचवायला या, वाचवायला। तर बाबा आला वाचवायला, त्याने मला काढलं। हा गावकरी आणि त्याचे कुटुंब त्यातल्या त्यात नशीबवान निघाले। 48 कुटुंब असलेल्या या वाडीत 228 लोक राहतात। अजूनही या वाडीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकली आहेत। एकदाच कोसळला। मी आईला आणि बाबाला ओरडलं, बाई बाबा उठा, काय झाला लवकर। तर बाबा उठले आणि बॅटरी बघायला लागले। तर सगळीकडे विजोड करत होतो, तर कोसळलेलं होतं सगळा। काय बघितलं मग यांना भावाला शोधायला गेलो तेव्हा भाव ओरडत होता, तर त्याला शोधते तेव्हा मी शोधला बाबा आणि काढला त्यांना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।